तिथे एका पॅरेंट्सनी मला फोन केला, माझा मुलगा आहे ना तो मुलीसारखं बोलायला लागला. मी सहज विचारलं, म्हटलं मला तुमच्याशी जरा पर्सनल बोलायचं. तेव्हा तो मुलाच्या आवाजात बोला ना, तुम्हाला काय माझ्याशी पर्सनल बोलायचं म्हणे. आणि त्याने सुरू केलं किन्नरच्या आवाजात बोलायला. मला नटायला आवडतं, मला टिकली लावायला आवडते, माझ्या नवऱ्याचं रक्त काढून ह्या लोकांनी समोर त्रास दिलाय, मी कशी शांत बसू, मला सगळ्यांचं खून करायचं आहे, मी एकेकाला पकडून आणेन. मी शॉक केलंय मॅम. तुम्ही रात्री स्मशानभूमीत एकट्या थांबलाय कधी? हे मी नाही वशीकरण म्हणजे कोणीतरी तुमच्याकडनं त्या क्रिया करून घेत आहे. ओके. माझ्याकडे जेवढे वशीकरणासाठी विचारायला येतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ज्याला आपण बरोबर एक्स्ट्रा मॅरिटल तेच ही लोक येतात. माझा बॉयफ्रेंड सोडून गेलाय, माझी गर्लफ्रेंड सोडून गेली आहे, माझा मुलगा मला सोडून गेलाच नाही पाहिजे, तो माझ्याजवळच राहायला पाहिजे, सुनेसोबत नाही राहायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही वशीकरण करतायत. असं माझ्या ऐकण्यात आलं की त्या तांत्रिकांनी त्याला सांगितलं की तिचे केस तू माझ्याकडे घेऊन. बरोबर आहे. तिलाही तू आवडायला लागशील. बट केसावरून वशीकरण होतं का? रिसेंटली सैफ अली खानच्या मुलीचं एअरपोर्टवर एक बाई आली, तिच्यावर अटॅक केला. बरोबर. आणि मग तिचे थोडेसे केस घेण्याचा प्रयत्न त्या बाईनी केला. सो एकतर मोहन क्रिया असते, मंचहा प्रारपणे केली आहे. तुमचे नख, तुमचे इनर्स लागतात बेसिकली. ओके. हा मी ऐकलंय हे इनर्स वरून. कारण वशीकरण योनीपासून सुरू होतं. ओके. स्टार्ट तिथून होतं. ब्लॅक मॅजिक योनीपासून सुरू होतं. सो तुमचे केस, नख म्हणजे बॉडीचा बोन प्रॉपर इनर्स गेलेत. ठीक आहे. लगातार वापरणारा एखादा फेवरेट ड्रेस आहे तो गेलाय तर मग तुमचं वशीकरण. त्याच्यात जीव असतो. तुमचं फोटोवरनं वशीकरण होतं. फोटोवरून होतं. हो. दूरनं पण वशीकरण होतं. अघोरी साधू असतात तर ते मांस खातात, तर ते खरं आहे का? अघोरमध्ये लिंगाला आधी हे केलं जातं आणि मग तुम्ही अघोर विद्या घेऊ शकतात. हे तुम्ही आत्मे फील केले? हो. खूपदा असं होतं की तुमचे वडील गेलेत, आई गेलेत आणि तुम्ही काय म्हणता की ते येतात आणि माझ्याशी बोलतात. बरोबर. किंवा स्वप्नात येतात की आणि ते तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देऊन जातात कळत न कळत. काही व्यक्ती आरशात बघून बोलतात, काही व्यक्ती असे बोलतात. त्यांना हे जेव्हा प्रेतात्मा वगैरे वशमध्ये करतात ना, हे काहीही करू शकतात. केस आणि वशीकरण खूप गहरा संबंध आहे. याचे केस वाढतात आणि हे लक्ष्मीला अट्रॅक्ट करतात. म्हणजे पैशासाठी मॅम हे ना? पैशासाठी. म्हणजे वशीकरणाने पैसाही अट्रॅक्ट होतो भरपूर. पिरियड्सच्या ब्लडचा खूप उपयोग केला जातो वशीकरणामध्ये. म्हणून पॅड्स जे असतात ते बोलतात की एक प्रॉपर पॅक करूनच डिस्पोज केले पाहिजे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे शीतल बाकरे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. धन्यवाद. मित्रांनो, आपण एक शब्द ऐकलाय, वशीकरण. फक्त ऐकलाच आहे, बट त्याबद्दल आपल्याला माहिती भरपूर कमी आहे. जितकं आपण एखाद्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघतो किंवा त्यानंतर आपण एखादा मूवी बघतो त्याच्यातून आपल्याला कळतं, बट त्यात किती सत्य असतं आणि किती असत्य असतं हे तुम्हालाही माहीत नसतं. बट आज ज्या व्यक्तीने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे, भरपूर लोकांवर वशीकरण झाल्यानंतर त्यांच्या समस्या दूर केलेल्या आहे आणि लहान बाळ असतात, प्रेग्नेंट स्त्रिया असतात, या सगळ्यांच्यावर जे पण वशीकरण झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी दूर केलेल्या आहे. त्या व्यक्तीशी आपण बोलणार आहे आणि जाणून घेणार आहे की वशीकरण हा प्रकार नेमका काय आहे. आणि मॅम, तुमचं परत एक वेळेस स्वागत बँटर विथ चेतन मध्ये. खूप छान तुम्ही सब्जेक्ट पण आज घेतलाय. जे मिथ्स आहेत लोकांच्या डोक्यामध्ये ते मला काढणं खूप अवघड होतं, ते आज तुमच्या पॉडकास्टवर मी काढू शकणार आहे. बस रिअली हॅपी. येस मॅम. ॲक्च्युली मॅम हा टॉपिक इंटरेस्टिंगच आहे. म्हणजे माझ्यासाठी हा नवा टॉपिक आहे आणि ऐकलं खूप आहे मॅम याच्याबद्दल, बट माहीत नाही आहे वशीकरण म्हणजे काय. तर तुम्ही काय सांगाल, वशीकरण म्हणजे नेमकं काय? वशीकरणाची कन्सेप्ट लोकांच्या डोक्यात काय ती आधी सांगा. ठीक आहे. वशीकरण म्हणजे 2 प्रकारचे. ओके. ठीक आहे. एक व्यक्ती म्हणेन किंवा आई मुलाला म्हणेन, ठीक आहे, तू सुनेचंच ऐकतो, तुला तिने वशमध्ये करून ठेवलं. ठीक आहे. हे प्रत्येकाच्या घरातच. इव्हन माझ्या मुलाबद्दल पण असं काही झालं तर मला वाटेल की अरे हा तिचाच ऐकतो म्हणजे तिने ह्याला पूर्ण वशमध्ये करून ठेवले. करेक्ट. एक व्यसनी माणूस असतो, ठीक आहे, ज्याला दारूचे व्यसन आहे, स्मोकिंगचं व्यसन आहे, व्हॉट एव्हर. म्हणजे मग त्याला सट्टा, जुगार, स्टॉक मार्केटचं पण म्हणा. बरोबर. की 9 वाजले ना की मी दारू प्यायला जातो, मला असं वाटतं की कोणीतरी मला तिकडे बोलवतंय,
दॅट इज नॉट अ वशीकरण. त्याला तुम्ही वशीकरण नाहीच म्हणणार. भरपूर लोक याच्या मागे पण लपतात की अरे दारूचं व्यसनाने कुणीतरी वश केलंय, हा, पण तसं नाहीये. तसं नाहीये. होय. बिलकुल तसं नसतं. वशीकरण म्हणजे कोणीतरी तुमच्याकडनं त्या क्रिया करून घेतंय. ओके. ठीक आहे. आता बऱ्याच केसेस मी आता US मध्ये गेले होते. US मध्ये तर कोर्टात प्रूफ केलं गेलंय की या व्यक्तीने माझ्याकडनं ही गोष्ट करून घेतली गेली आहे. मग वशीकरण म्हणजे तुम्हाला इच्छा नसताना तुम्ही जेव्हा त्या गोष्टी करतात ओके. आणि नंतर रिअलाइज होतं मला तर हा 10 लाखाचा चेक द्यायचाच नव्हता. मी कधी साईन केली मला कळालंच नाही. मला तर त्या व्यक्तीला ही गोष्ट करूनच द्यायची नव्हती, पण त्याने ती करून घेतली तुमच्याकडनं. दॅट काइंड ऑफ वशीकरण त्याला म्हणतात, की तुमची इच्छा नसताना वारंवार तुमच्याकडनं ज्या गोष्टी घडतायत बरोबर. आणि नंतर तुम्हाला आठवतंय की हा ही नव्हती करायची आणि ती होऊन गेली. मग तेव्हा रिअलाइज होतं की तो जो वेळ होता तेव्हा कोणीतरी तुमचं माइंड, तुमचं ब्रेन, बेसिकली वशीकरण म्हणजे तुमचं ब्रेनच्या ऍक्टिव्हिटीज ज्या असतात, तुमची विचार करण्याची जी क्षमता असते. मी इथे बसून ठरवू शकते की आज चेतननी कुठला पॉडकास्ट करायला पाहिजे, कुणाला नाही म्हणलं पाहिजे. माझं कॉम्पिटिटर आहे कोणीतरी Correct. आणि चेतननी जर त्यांना इन्व्हाइट केलं, मी चेतनचा माइंड रीड करेल आणि मी चेतनला सांगेल, माइंडला मी हे करेल म्हणजे ज्याला म्हणतो आपण समथिंग कंट्रोल. हिप्नोटाइज म्हणू शकता Okay. तुम्ही, की ते चेतनला मी कळवेन. त्या माझ्या वाईब्स मी चेतनपर्यंत पाठवायचा प्रयत्न करेल. वे भरपूर आहेत त्याला. ओके. चेतन तो करणारच नाही. हे वशीकरण आहे. ह्याला वशीकरण म्हणतात. वशीकरण मध्ये काय काय केलं जातं मॅम? जसं तुम्ही आता एक सांगितलं की समजा एक पॉडकास्टचं एकदम रिसेंट एक्झाम्पल दिलं तुम्ही, की तुम्हाला जर वाटतंय की कॉम्पिटिटर तुमचे आणि इफ यू डोंट वॉन्ट की त्याने माझ्यासोबत पॉडकास्ट केला पाहिजे, बरोबर देन आहे. यू विल डू द वशीकरण ऑन मी. तुम्ही राईट. माझ्यावर कराल येस. आणि मग मी तो पॉडकास्ट नाही करणार. राईट. सेम अजून कशाबद्दल? समजा एखाद्याचं लग्न झालेलं आहे आणि त्या व्यक्तीचं प्रेम होतं एखाद्या दुसऱ्या स्त्रीवर, तिचंही लग्न झालंय. बरोबर आहे. त्या प्रकरणामध्ये, त्या मॅटरमध्ये पण वशीकरण होऊ शकतं की तो हा व्यक्ती तिच्या नवऱ्यावर वशीकरण करेल आणि असं काही करेल की ते जवळच नको यायला किंवा त्यांच्यात प्रेमच नको व्हायला. हो, असं होतं. असंच होतंय आजकाल. हां, असंच होतं असंच होतं. आजकाल. म्हणजे माझ्याकडे जेवढे वशीकरणासाठी विचारायला येतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ज्याला आपण बरोबर. एक्स्ट्रा मॅरिटल दिलं. तेच ही लोक येतात. हं. माझा बॉयफ्रेंड सोडून गेलाय, माझी गर्लफ्रेंड सोडून गेली आहे, लव्ह मॅरेज होईल का नाही? मग लव्ह मॅरेज होईल तर पॅरेंट्स ऐकत नाहीयेत. मग पॅरेंट्सला कसं वशमध्ये करायचं, पॅरेंट्सला कसं कन्व्हर्ट करायचं, या सगळ्या गोष्टींसाठी आजकाल या विद्येचा खूप आपण त्याला म्हणतो की चुकीचा यूज होतोय का? चुकीचा म्हणजे घाणेरडा. माझ्या शब्दात जर म्हणाल तर घाणेरड्या पद्धतीने ही विद्या यूज केली म्हणजे जाते. खरोखर सांगते ही विद्या खूप पवित्र आहे. हो का? वशीकरण हे चांगल्या गोष्टीसाठी यूज केलं. हे शंकराने यूज केलंय असुरांसाठी. ओके. ठीक आहे. बरोबर. पण त्याचा उपयोग आज दुसऱ्याच गोष्टींसाठी केला जातोय. राक्षसांना कंट्रोलमध्ये आणायला, असुरांना कंट्रोलमध्ये आणायला जेव्हा भगवान शिवने त्याचा उपयोग केला आणि आज तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी करताय? बरोबर. आज त्या व्यक्तीने पुढे जाऊ नये त्याला मागे खेचण्यासाठी तुम्ही वशीकरण करताय. कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन. येस. माझा मुलगा मला सोडून गेलाच नाही पाहिजे, तो माझ्याजवळच राहायला पाहिजे, सुनेसोबत नाही राहायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही वशीकरण करतायत. तुम्ही वशीकरण करतायत, पॉलिटिक्समध्ये करतायत, राजकारण. मागे राजकारणामध्ये तर खूप भयानक ह्याचा प्रकार होतो. चुकीच्या ठिकाणी गैरवापर करू नका, कारण ते कर्म तुम्हाला भोगावे लागू शकतात. बरोबर. ऍट द एंड तुम्ही दुसऱ्याचं वाईट केलं तर तुमचं वाईट होतं. ही आपल्या जन्मानुजन्मापासून आपण ही गोष्ट ऐकत आलो आणि ती प्रथा आहे. तसं काही करू नका. बरोबर आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तुम्ही करताय हं. आणि तुम्ही 2 लोकांची घरं तोडताय हं. एक तर स्वतःचं, तुमच्या पत्नीचं किंवा ती पत्नी तुमचं आणि समोरच्याचं. ठीक आहे. हा, मी कोणाला हेल्प करेन. हां. एक व्यक्ती आहे. हां. ठीक आहे. त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. ओके. ठीक आहे. पण त्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये त्याची फॅमिली सफर करते. ठीक आहे. त्याची फॅमिली सपोर्ट करते, त्याचे मुलं सफर करतात, त्याचे पैसे समोरचा व्यक्ती फक्त वशीकरणामुळे घेऊन चाललाय. हे जेव्हा माझ्या लक्षात येईल, मी तिथे मदतीसाठी 24 तास उभी राहीन. बरोबर आहे. त्या व्यक्तीचं वशीकरण काढण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न, सामदाम दंडभेद सगळे करेन. म्हणजे जर कुणाच्या घरात आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू असेल, म्हणजे माहिती असतं आजकाल 50% लोकांना तर माहिती असते की त्याच्या वाईफचं आहे किंवा त्याचं आहे, वाईफलाही माहिती असतं. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही त्या
कुटुंबाला हेल्प कराल ॲक्च्युअलमध्ये, ते कुटुंब वाचण्यासाठी. कारण ते जर अफेअर चालू राहिलं आणि त्या व्यक्तीला जर वाटते की मला याच्यातून सुटायचंय, पण नाही सुटत आहे मी, बिकॉज ऑफ वशीकरण झालेलं आहे त्याच्यावर. कधी-कधी ही गोष्ट त्यालाही माहीत नसते. त्यावेळेस तुम्ही त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तिथे वशीकरणाचा यूज करून ते दूर करण्याचा प्रयत्न करा. चेतन, आजकाल प्रेम हा प्रकारच राहिला नाही. नाही उरलंय. ठीक आहे. हं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स म्हणजे काय राहिलंय? प्रत्येक जण आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी असतो. कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. आणि जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला ऐकून घेतो, तुम्ही त्याच्या प्रेमात थोड्या वेळासाठी पडतात. बरोबर आहे. टेम्पररी. खूप प्रॅक्टिकली सांगू मी तुम्हाला या ठिकाणी, जेवढ्या केसेस मी हँडल करते, एकमेकांचा उपयोग करून घेतला जातो. हं. एक तर मानसिक सुखासाठी, दुसरा एकतर फायनान्शियली म्हणजे अमेनिटीजसाठी, आणि तिसरा फिजिकल रिलेशनसाठी. एकदा जर का त्या व्यक्तीसोबत तुम्ही फिजिकल रिलेशन्समध्ये पडलात, तुमची रिस्पेक्ट संपते आणि काही दिवसानंतर ते एंड होतं. बरोबर आहे. मग एकतर ती बाई तुम्हाला भाव देत नाही किंवा तो माणूस तुम्हाला भाव देत नाही, आणि त्या केसमध्ये मग तुम्ही माझ्याकडे येतात की मला तो परत पाहिजे, कारण माझं त्याने एवढं घेतलंय आणि मला त्याला तसा त्रास द्यायचा आहे, हो, बदला घ्यायचा. बदला घ्यायचा आहे की त्याने माझ्यासोबत असं का केलं. दॅट इज नॉट अ राईट वे. बरोबर आहे. कुणाला त्यांचं घर वाचवायचं आणि त्यांना असं वाटतंय की आपण अडकून गेलो, त्यावेळेस मॅम तुम्हाला मदत करू शकता. मॅम, वशीकरण करण्याचे प्रकार कोणकोणते? कारण मी एक एक्झाम्पल सांगतो. मी कॉलेजला होतो, मित्र होता माझा एक, आणि त्याचं असं थोडंसं तांत्रिक लोकांशी चांगले कॉन्टॅक्ट्स होते. त्याला एक मुलगी आवडायची. तर असं माझ्या ऐकण्यात आलं की त्या तांत्रिकांनी त्याला सांगितलं की तिचे केस तू माझ्याकडे घेऊन ये, बरोबर आहे. तिलाही तू आवडायला लागशील. आता हा तर टास्क होता त्याच्यासाठी, ते नाही पॉसिबल झालं. बट केसावरून वशीकरण होतं का? वशीकरण ना 2 प्रकारचं असतं. ओके. एक ज्याच्या सरळ भाषेत म्हणाल तर जसं ब्लॅक मॅजिक आणि व्हाईट मॅजिक असतं ना. वशीकरण एक काळ्या कामांसाठी, म्हणजे अंधारात होणाऱ्या कामांसाठी, आणि सफेद म्हणजे चांगल्या गोष्टींवर होण्यासाठी. सो आय बिलीव्ह ऑन व्हाईट मॅजिक. व्हाईट वशीकरण. सो हो. तर मी हेच आधी डिस्क्लेमर देतो की जे क्रिमिनल लोक आहे आणि ज्यांना क्राईम रिलेटेड माइंड आहे, त्यांनी हा पॉडकास्ट बघू नका. ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं करायचंय किंवा त्यांचं वाईट होतंय आणि त्यांना त्याच्यातून बाहेर निघायचंय, तरच तुम्ही पॉडकास्ट बघा, तरच मॅम तुम्हाला हेल्प करतील. येस मॅम. हा, आता जर का तुम्ही बघितलं असेल की रिसेंटली सैफ अली खानच्या मुलीचं एअरपोर्टवर एक बाई आली, तिच्यावर अटॅक केला, बरोबर, आणि मग तिचे थोडेसे केस घेण्याचा प्रयत्न त्या बाईनी केला. मग तो खूप बवाल झाला की ती ब्लॅक मॅजिक करण्यासाठी करते की काय करते. वशीकरण वापरलं जाईल. पहिली गोष्ट, आज कुठे वापरलं जातं? पॉलिटिक्समध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, मोठ्या बिझनेसेसमध्ये, अट्रॅक्ट अमेनिटीजसाठी वशीकरण सगळेच जण वापरतात. बरोबर. ठीक आहे. आज आपण म्हणजे सगळ्यांना अगदी बेधडकपणे सांगते, आजही वशीकरणाचा तेवढाच उपयोग केला जातो. काही लोक चांगल्यासाठी करतात. जर तुम्ही एक रिसेंटली फेमस मर्डर केस आहे US मधली, त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की माझ्याकडनं केलं आणि ते प्रूफ पण झालंय. US खूप साऱ्या केसेस स्टडी केल्यात. ओके. बाहेरच्या कंट्रीमध्ये तर हा खूप केलं जातं. दुसऱ्या व्यक्तीकडून खून केला जाईल, वशीकरण करून त्याच्यावर खून केला जाईल. सो एकतर मोहन क्रिया असते, मनचाहा प्रारपणे केली आहे. त्याच्यानंतर मोहिनी मंत्र दिला जातो. त्याच्यामुळे तुम्ही त्या थिंग्स त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करू शकतात. तुमचे नख, तुमचे इनर्स लागतात बेसिकली. ओके. हा, मी ऐकलंय हे इनर्स वरून. कारण वशीकरण योनीपासून सुरू होतं. ओके. स्टार्ट तिथून होतं. ब्लॅक मॅजिक योनीपासून सुरू होतं. सो तुमचे केस, नख म्हणजे बॉडीचा बोन. बोन म्हणजे मग नख आणि केस. तर तुम्ही एखादा हात तोडून तर नाही देऊ शकणार. एक्झॅक्टली. ठीक आहे. सो बोन्स, त्याच्यानंतर तुमचे केस. आता केसांचा मिसकन्सेप्ट, केस तुमचे इथले पाहिजे 4 माथ्यावरचे. बरं. कारण तुमची ब्रेनची पॉवर मला पाहिजे. सो ही हाडात आहेत ती. तिथले 4 केस मिळाले तरच वशीकरण होईल. पहिले तर तुमचे केस गेले असतील घरात, तुमचे शर्ट गेले, तुमचा ड्रेस गेलाय, साडी गेली, नाही करू शकणार कोणी. प्रॉपर इनर्स गेलेत. ठीक आहे. लगातार वापरणारा एखादा फेवरेट ड्रेस आहे तो गेलाय, तर मग तुमचं वशीकरण. आपला त्याच्यात जीव असतो त्या शर्ट मध्ये किंवा त्या कपड्यांमध्ये. तुमचं फोटोवरनं वशीकरण होतं. फोटोवरून होतं. हो. दूरनं पण वशीकरण होतं. सगळीकडनं तुमचं वशीकरण करण्यासाठी वेगवेगळे प्रमाण वापरले जातात.
कशाची ग्रॅव्हिटी जास्ती असते, कशाची कमी असते. इनरची ग्रॅव्हिटी खूप लवकर होते, केसांची, नखांची खूप लवकर होते. कपडे म्हणजे इनर सोडून दुसरे कपडे असेल तर थोडा उशीर वेळ लागतो. लागतो. येस. फोटो असेल तर आणखीनच थोडा वेळ लागतो. ओके. सो मंत्रजाप असतात, पिरियड्समध्ये वशीकरण केलं जातं. पिरियड्स मध्ये केलं जातं. खूप फोर्सफुली केलं जातं. कारण मी जे विद्या घेतली ती गुप्त मयांमध्ये घेतलेली आहे. सो इथे तिथे कुठल्या माणसाला बायका राहूच देत नाही. ओके. तिथे फक्त ladies. हो. तिथे म्हणजे आता ठीक आहे, आता वाढलाय प्रमाण, पण तिथे असं आहे की तुम्ही गेलात आणि तुम्ही एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात लागलात तर तुम्ही लुटले जाऊ शकता. आई शपथ, डेंजर आहे म्हणून. खूप म्हणजे तिथे सरळ तसंच आहे actually. हिप्नोटाइज करा किंवा असं म्हणणं तुमचं माइंड कधी आम्ही रीड करू आणि कधी आम्ही तुमच्याकडनं काय काढून घेऊया तुम्हाला कळणारच. जाणार नाही. मोस्ट ऑफ टाइम तुम्ही बघितलं असेल की खूप प्रकार मध्ये येत होते की घरी एखादा व्यक्ती आला आणि संमोहित केलं आणि अंगावरचं सोनं, घरातले पैसे देऊन गेले. देऊन गेली, स्त्रीच देऊन देते ते. दॅट काइंड ऑफ वशीकरण त्याला ओके. म्हणतो. मॅम आपण बघतो की आता हा तंत्राचा पार्ट आला ना मॅम. हो. अघोरी साधू असतात तर ते मांस खातात, तर ते खरं आहे का? हो. मांस खातात, येस. मेलेल्या व्यक्तीचं मांस खातात. ते काही करू शकतात, काही ओके. खाऊ शकतात. ते पॉटी खाऊ शकतात, हा. ते मांस खाऊ शकतात, ते रक्त खाऊ शकतात. हम्म. कारण जेव्हा ते डिवोटेड असतात ना, त्याच्यासाठी तो तंत्र साधनेचा एक प्रकार आहे हम्म. की त्यांना दीक्षा दिली जाते. त्याच्यानंतर त्यांना एक मंत्र दिला जातो. त्या मंत्राचा कुठलाही मंत्र अभिमंत्रित करायचा असेल जेव्हा तुम्ही तंत्र साधना किंवा अघोर साधनामध्ये जातात तर 1.25 वेळेस त्याचा जाप असतो. एक टाइम पिरियड दिला जातो. अघोरमध्ये लिंगाला आधी हे केलं जातं आणि मग तुम्ही अघोर विद्या घेऊ शकतात. जेव्हा तुम्हाला साप दिसायला लागतात, अघोरमध्ये एक मंत्र दिला जातो. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला ती साधना करताना जेव्हा साप दिसायला लागतात तेव्हा तुम्ही ती सिद्धी प्राप्त तुम्ही करू अघोरी शकता. बनले असं समजू शकतो. अघोरी बनण्याच्या ज्याला आपण म्हणतो की आता तुम्ही बनू शकता. बरोबर. ठीक आहे. तर आणि मग किंवा तुमच्या अंगावर साप फिरतायत असं जेव्हा तुम्ही फील करतात तेव्हा तुम्ही अघोर बनण्यासाठी रेडी आहात. बरोबर. ओके. ही पहिली स्टेप आहे. तंत्रमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. यंत्र आहे, मंत्र आहे आणि तंत्र आहे. तर तंत्र वेगळे असतात आणि अघोर वेगळे असतात. अघोर विद्या आणि तंत्रविद्या दोन्ही वेगळी आहे. मॅम तुमच्याकडे तंत्रविद्या आहे, माझ्याकडे तंत्रविद्या. अघोर तुम्हाला इंटरेस्ट नाही किंवा अघोर इंटरेस्ट नाहीये असं नाही मी म्हणत. बघा मी फॅमिली म्हणजे मला 2 मुलं आहेत, माझी फॅमिली आहे. अघोर साधनेसाठी खूप तप करावं लागतं. तुम्हाला स्मशानभूमीमध्ये बसायला लागतं. तेही मी तंत्रमध्येही असतं असं नाहीये तुम्ही नसतं. तेही केलंय मॅम? तुम्ही रात्री स्मशानभूमीत एकट्या थांबलाय कधी? हे मी नाही सांगू शकणार इथे पण बट समथिंग रिलेटेड टू दॅट. येस, येस. हे तुम्ही आत्मे फील केले? हो. आहेत आत्मे, भूत आहे जगात? प्रत्येकाकडे 2 भूतं असतात. ओके. तुमच्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे. आहे. ठीक आहे. जसं आपण सुरुवातीला एक उदाहरण दिलं की लाईक दारू पिणारा व्यक्ती म्हणतो की मला वशमध्ये केलंय किंवा एखादा आळशी व्यक्ती म्हणतो की माझ्याकडनं काही होतच नाही, मला माहिती नाही काय झालंय, माझ्यावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलंय. तसं काही नसतं. प्रत्येकाकडे ना ज्याला एंजल्स म्हणू शकता तुम्ही. नॉट ओन्ली फॉर त्याला भूत-प्रेत म्हणू शकता. एंजल्स पण असतात. की तुम्हाला काय करायचं आहे हे त्या भूतांना कळतं. बरोबर आहे. ठीक आहे. हे जे आता समजून चला, इमॅजिन करा की माझ्यासाठी 2 भूतं आहेत. तर माझं इमॅजिनेशन आहे एक सूट-बूटमध्ये आणि एक फार्मर आहे माझ्यासाठी. ठीक आहे. आणि मला आज समजा मी खूप डिप्रेस्ड आहे. का आता आज माझ्याकडे कोणी आलंच नाही, म्हणजे माझं कामच नाही झालं किंवा मला क्लायंटच नाही भेटलं, तर मी त्यांच्याशी गप्पा मारेन. एंजल्स सोबत तुम्ही गप्पा माराल आणि मी सांगेन की अरे असं झालंय आज. ते सेड ठीक, टेन्शन मत ले, हम लोग तेरे लिए काम करें. हे प्रत्येक जण करू शकतो की हे प्रत्येक जण करू शकतो. तुम्ही बघा एक लक्षात घ्या, खूपदा असं होतं की तुमचे वडील गेलेत, आई गेलेत आणि तुम्ही काय म्हणता की ते येतात आणि माझ्याशी बोलतात. बरोबर. किंवा स्वप्नात येतात. स्वप्नात येतात की आणि ते तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देऊन जातात कळत नकळत. काही व्यक्ती आरशात बघून बोलतात, काही व्यक्ती असे बोलतात. त्यांना तुम्ही सायकोलॉजी डिफेक्ट मानतात. बरोबर आहे. पण काही लोक दाखवतात, काही लोक दाखवत नाहीत. सो येस, ते तुमच्या आजूबाजूची पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून घ्या. तुम्ही वाईट कामांना वापरणार तर ते भूत पण बघा गिव्ह अँड टेक असेल. आता एखादी आत्मा
आता मी रिसेंटली तुम्हाला उदाहरण देईन. हं. सांगली आहे हं. गाव. हो, सांगली. तिथे एका पॅरेंट्सनी मला फोन केला की शीतल, माझा मुलगा आहे ना, त्यांचं नाव नाही घेणार, हं. माझा मुलगा आहे ना, तो मुलीसारखं बोलायला लागलाय. बरं. धडधडीत मुलगा, छान मुलगा, आणि तो मुलीसारखा बोलायला लागलाय. आणि तो कळत नाही आम्हाला, गेला तर 1-1 महिना गायब असतो, 10-10 दिवस गायब असतो आणि कधीतरी येतो. आणि आता ते समाजात पसरायला लागलं. समाज आपल्यासाठी वर्स्ट आहे. बरोबर. लोक इश्यू बनवतात. सो मी म्हणलं मला एकदा फक्त त्याच्याशी बोलणं करून द्या. आधी आमचं फोनवरच. मला वाटलं की ठीक आहे, मुलं अट्रॅक्शन घेण्यासाठी, अटेन्शन घेण्यासाठी कर सोशल मीडियामुळे तो कधी वाटू शकतो. हा, की पॅरेंट्सला त्रास देण्यासाठी. मग मी त्यांना सगळं विचारलं, तुम्ही त्याला त्रास देता का, तुम्हाला किती मुलं आहे, तुम्ही त्याच्याकडे किती लक्ष देता, त्याला अभ्यासात कधी तुम्ही त्रास दिलाय का. देसेट नाही शीतल, एक मुलगा आहे, पॅम्पर्ड आम्ही त्याला करून ठेवलंय, कुठल्या गोष्टीला नाही म्हणलं नाहीये. म्हणलं ठीक आहे ना, मला माझ्याशी एकदा तरी बोलायला द्या. मला वाटलं की मी त्याला ताबीज देईल आणि माझं काम होईल. त्याचं जे काय तुमच्या हातात आहे त्याच टाइप मधलं, पण त्याच्यासाठी थोडं वेगळं. मला असं वाटलेलं एकंदरीत जेव्हा मी हिस्ट्री घेतली. बरोबर. त्यावेळेला तो कोणाशीच बोलत नाही. आणि परत एक दिवस तो दुपारी थोडासा वियर्ड वागला. मी त्यांना 3-4 गोष्टी सांगितल्या होत्या. एक अमावस्येला बघा, एक पौर्णिमेला बघा, एक एकादशीला बघा. रोजच्या रुटीनमध्ये त्याच्यामध्ये काय चेंज होतात, रात्री 12 ते 3 मध्ये बघा, सकाळी 4 ते 7 मध्ये बघा आणि दुपारी 12 ते 3 मध्ये बघा. ओके. ह्या वेळा मी त्यांना दिल्या. म्हणलं एक 15 दिवस मला ऑब्झर्व करून सांगा. माझी पद्धत आहे. मग ते म्हणले की तो बोलणार नाही. म्हणलं नाही, तो बोलेल माझ्याशी. ओके. तुम्ही मला फक्त त्याचा फोटो पाठवून ठेवा. त्यांनी मला फोटो पाठवला. त्यांनी घेतला माझा फोन. तो व्यक्ती कोणाशीच वर्षभर बोलला नाही. तो माझ्याशी 17 मिनिटं बोलला. अरे बापरे. आणि तो पहिला बोलला. म्हणलं काय चालू आहे, काय नाही, असं मी सहज विचारलं. म्हणलं मला तुमच्याशी जरा पर्सनल बोलायचं. तेव्हा तो मुलाच्या आवाजात बोला ना, तुम्हाला काय माझ्याशी पर्सनल बोलायचं म्हणे. आणि त्याने सुरू केलं किन्नरच्या आवाजात बोलायला. लिटरली मी तुम्हाला सांगते, तुम्ही कोणीही बिलीव्ह नाही करू शकणार. मला नटायला आवडतं, मला टिकली लावायला आवडते, माझ्या नवऱ्याचं रक्त काढून ह्या लोकांनी समोर त्रास दिलाय, मी कशी शांत बसू, मला सगळ्यांचं खून करायचंय, मी एकेकाला पकडून आणेन. मी शॉक. माझ्याकडे ही केस 20 वर्षानंतर आली. जेव्हा मी स्टडी करत होती तेव्हा ही केस होती माझ्याकडे. माझ्या अंगावर काटे आले अक्षरशः. मला अक्षरशः काटे ह्याच्यासाठी आले, ही केस मी कशी करून नीट करेन हे मला माहिती होतं. पण आज त्या पॅरेंट्सची काय हालत होतीये ना, ती मला बघवले जात. बरोबर आहे. अक्षरशः मी माझ्या गुरूंना फोन केला, ऐसे हो रहा है और वो पेरेंट्स बहुत परेशान है. ते मला बोले पेरेंट्स का मत सोच, अभी फिलहाल ढूंढ के निकाल वो कहाँ गया है, कैसे गया और किसने उसके ऊपर अटॅक किया. बरोबर. आम्ही त्याला प्रोसिजर्स दिल्या, सगळ्या गोष्टी केल्या. वेळ लागला मला. त्याच्या रूम मधल्या थिंग्स, आम्ही तो साडी घालून बसायचा, अरे बापरे, तो ड्रेस घालून बसायचा, सारखा वागत होता. ऍक्च्युली तो तसा वागत होता. आणि तो एकदम शांत. मग मी त्यांना विचारलं, हा दिवसातनं जेवतो किती वेळेस, सकाळी कधी बाहेर जातो का. तर तो बोले, एक दिवस माहित नाही शीतल, आठवड्यातनं एकदा तो बाहेर जातो, तो काय करतो माहिती नाही. म्हणलं तुम्ही त्याच्या मागे जाऊ शकता. आता सांगली आणि औरंगाबाद खूप डिस्टन्स होता, तो माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता. मी गावाचं नाव पण तुम्हाला दुसरं सांगते आज, कारण मी ते डिस्क्लोज नाही, शेवटी त्यांनी ट्रस्ट ठेवून तुमच्यावर. एक्झॅक्ट. सो मी त्यांना विचारलं की तो किती वेळेस बाहेर जातो ते पण बघा, तुम्ही पाठलाग करू शकाल का. आणि मी त्या घरातल्या लोकांना एकच सांगितलं, अजिबात त्याच्याशी डोकं लावू नका, त्याला काय करायचं करू द्या. हे जेव्हा प्रेतात्मा वगैरे वशमध्ये करतात ना, हे काहीही करू शकतात. त्यांच्यासाठी तुम्ही वडील नाही, तुम्ही आई नाही, तुम्ही भाऊ बहीण नाही, कोणी मित्र नाही, काही नाही. जेव्हा ती आत्मा तुम्हाला वशमध्ये करते, समोरचा प्रत्येक जण तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने नाही घेतलं तर तुम्ही एनिमीज आहात, तुम्हाला मारू पण शकतात. त्यांना म्हणलं शांत बसा, बरोबर, फक्त शांत बसा. आणि हार्डली मला तिथे लागले अप्रॉक्सिमेटली 43 डेज आम्ही स्टडी करून ते आत्मा काढला. आता आत्मा काढताय तुम्ही, ते पण खूप, जर तुमचं एखाद्याने वशीकरण करून ठेवलंय, तर तो जो आत्मा आहे ना, तो त्या भांड्यात बंद करावा लागतो. ओके. त्याला पूर्ण पॅक करून एक तर त्याला वाहत्या पाण्यात सोडा,
किंवा अशा ठिकाणी गाडा जमिनीमध्ये, अशा ठिकाणी गाडा की ती पुन्हा कधी कोणाला त्रास नाही दिली पाहिजे. हे आजकाल कोणालाही माहितीच नाहीये. अर्धवट विद्या वापरली जाते. इकडचं वशीकरण काढून तिकडे टाकलं जातं, समोरच्याला त्रास होतो. आता जर का समजा चेतनवर कोणीतरी वशीकरण केलंय, मला माहिती आहे, तर मी चेतनला एक यंत्र देणार जे पोळ्यांवर बनवायचं असेल. ठीक आहे. काजळाचा खूप वापर केला जातो याच्यावर. म्हणजे काजळामुळे वशीकरण होतं मॅम, घालवण्यासाठी. ओके. काजळाचा खूप बघितलं तुम्ही लहानपणी. आता काजळ नजर न लागण्यासाठी मुलांना एवढे मोठे मोठे काजळ, आता ते सगळं बंद झालंय. बंद आलं. सो ते यंत्र मी बनवलं. ठीक आहे. ते मी तुम्हाला बनवायला सांगते आणि ते तुमच्यावरनं उतरवून मी कुत्र्याला खायला लावते. ओके. जर आता लोक काय करतात, तुमच्यावरनं ते वशीकरण काढतात आणि दुसऱ्या व्यक्तीवर टाकतात. दॅट इज, ते पण चुकीचं आहे. कुत्र्याला द्या, त्याला अपाय नाही होणार. कुत्र्याला नाही होणार, त्याला अपाय नाही होणार. किंवा एखाद्या अशा प्राण्याला द्या, त्याला अपाय नाही होणार. पण लोक ते चुकीचं करतात. तर ते यंत्राने तुम्हाला वशमध्ये केलेलं आहे. यंत्राचं नाव काय मॅम? वशीकरण यंत्रच आम्ही त्याला म्हणतो. ओके. ते शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्रंथांमधनं शिकून काढलेलं आहे. ते प्रत्येकाच्या जन्मतारखेनंतर कुंडलीप्रमाणे आम्ही ते बनवतो. हे तुम्हाला देतो, ते तुम्हाला बनवायला सांगतो. सॅटर्डे टू सॅटर्डे. ते कुत्रे खात पण नाही का? त्यांनाही त्या वाईब्स असतात. बरोबर आहे. जोपर्यंत ते खात नाही, तुमचं वशीकरण निघत नाही, तोपर्यंत आम्ही ते सांगतो की ते खाऊ घातल्यानंतरच तुमचं वशीकरण निघेल. ते तुमचा टास्क आहे. आमचं काम आहे तुमच्या कुंडलीप्रमाणे यंत्र देणं. बरोबर आहे मॅम. CR सिंगी नावाचं एक यंत्र आपण जेव्हा ऑफ द कॅमेरा बोलत होतो, तर ते काय काम करतं आणि जे तुमच्याकडे आहे ते काय काम करतं? तुम्ही धडधडीत सांगताय की माझ्याकडे हात जोडी आणि CR सिंगी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या वशीकरणामध्ये. किंवा हात जोडी, आता शेप जर तुम्ही बघाल तर दोन्ही हात जोडलेले आहेत. ओके. ठीक आहे. दिसतंय तुम्हाला? म्हणजे दोन्ही हात जोडलेले, हात जोडे असे. सो हे दोन्ही हात जेव्हा तुम्ही, ही वशीकरणासाठी वापरले जाते. बरोबर. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जर का तुम्ही तिळ टाकाल आणि तिळाचं तेल टाकाल आणि त्या व्यक्तीचं नाव घ्याल, तर ते तीळ असे जुळतात. तुम्ही हा पिक्चर बघितलाय शैतान मूवी? हो, बघितलाय. येस. त्यात तुम्ही बघितलं, तिळाचा लाडू देतो आणि ती मुलगी सडनली त्याचं ऐकायला सगळं सुरू करते. बरोबर. राईट. पण एक लाडू काही सेकंदात नाही वशमध्ये करू शकत. नाही का? त्याला 3 दिवस अभिमंत्रित केला गेल्यानंतर. म्हणजे मी आज तुमच्यासाठी मिठाई घेऊन आली आहे, तुम्ही म्हणाल शीतल आता तुम्ही खाणार नाही की शीतलने आणलंय म्हणजे वशीकरण करून आणलं असेल. सर, एक गोष्ट वशीकरण करण्यासाठी कमीत कमी 3 दिवस लागतात, 12 दिवस लागतात, 21 दिवस लागतात. जेव्हा ती तुम्ही खायला द्याल तेव्हाच अभिमंत्रित केली जाते ती. बरोबर. मगच ती तुम्हाला दिली जाते. अदरवाईज ती वर्क नाही करणार. पहिले म्हणजे कोणी काही खायला दिलं तर घाबरू नका. लगेच लोक घाबरायला लागतात. तसं नाहीये. ते व्यक्ती पण आपल्याला ओळखू येतात की कोण देतंय किंवा काय. आणि खूपदा असं होतं की अरे मी त्यांच्या घरी गेलो, खाल्लं आणि मला असं झालं. असं नाही. तसं नाही होत. नोटीस करा कोण तुम्हाला खायला देतंय. आता समजा मी तुम्हाला लाडू घेऊन आली, त्यातनं जर मी नाही खाल्ला ना, बरोबर, तर डेफिनेटली माझ्या माइंडमध्ये काहीतरी कांड आहे आणि तुम्हाला तो देतीये. सो दॅट इज काइंड ऑफ वशीकरण. हात जोडी घरात प्रत्येकाने ठेवली पाहिजे. वशीकरणाच्या नावाने तिला खराब केलं गेलं आणि बॅन केलं गेलेलं आहे. पण जिथे कुठे मिळेल तुम्हाला ती घ्या. ती तिळाच्या तेलात आपण भिजवायला सांगतो. काही वेगळी प्रोसिजर आपण देतो जी घरात सगळे सुख हात जोडून उभे करते, म्हणून ती ठेवायची असते. बरोबर बेसिकली. आणि CR सिंगी हा एका पक्षाचं नाक आहे. ते वाढतं आणि ते खाली पडतं. पण हे लक्ष्मीला खूप आवडतं आणि ह्याचं म्हणणं आहे की ह्याचे केस वाढतात. असंच जरी ठेवलं म्हणजे ते आता निर्जीव येत आहे ऍक्च्युली बघायला, पण त्याचे केस वाढतात. केस आणि वशीकरण खूप गहरा संबंध आहे. याचे केस वाढतात आणि हे लक्ष्मीला अट्रॅक्ट करतं. म्हणजे पैशासाठी मॅम हे ना? पैशासाठी. म्हणजे वशीकरणाने पैसाही अट्रॅक्ट होतो भरपूर. बेस्ट. भरपूर. आणि सिंदूरचा खूप उपयोग केला जातो वशीकरणामध्ये. पिरियड्सच्या ब्लडचा खूप उपयोग केला जातो वशीकरणामध्ये. म्हणून पॅड्स जे असतात ते बोलतात की एक प्रॉपर पॅक करूनच डिस्पोज केले पाहिजे.
मॅम मी असं ऐकलंय, हे आता थोडासा आपला एक विषय निघाला होता म्हणून, जेव्हा पूर्वज आपल्याला झोपेत दिसतात किंवा एखादा जिवंत रिलेटिव्ह आपला, असं ऐकण्यात आहे की 4 वाजेनंतर जर आपल्याला ते मृत अवस्थेत असल्याचं स्वप्न पडलं किंवा त्यांचा अपघात झाला असं, तर ते स्वप्न खरं होतं. यावर काय तुमचं ओपिनियन आहे? अर्ली मॉर्निंग आपण म्हणतो पहाटेची स्वप्न खरी होतात, पण मोस्ट ऑफ टाइम ही सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी आहे. ठीक आहे. ओके. आपण सतत आपल्या लोकांचा विचार करत असतो. ठीक आहे. तुम्हाला स्वप्न काय पडतं? तुम्हाला थर्ड पार्टी नाही पडत. आपण ज्याला ओळखत नाही त्याचं पडणारच नाही ना. पडणारच नाही. बरोबर. ठीक आहे. सो तुम्हाला जी स्वप्न पडतात तुमच्या व्यक्तींबद्दल पडतात. रेअर 100 मधली एखादी केस खरी होते. हां. ठीक आहे. असं. 99% फक्त दिसतं, बरं. कारण ती आपल्याला आपल्या लोकांची काळजी असते. एक्झॅक्टली. ठीक आहे. बरोबर. हे नेहमी समजा की आपल्याला आपल्या लोकांची काळजी असते आणि डेफिनेटली तुम्ही त्यांना जाऊन सतर्क करतात की मला जर स्वप्न पडलं तर मी डॅडींना म्हणेन, डॅडी जा बरं जरा तुमचं चेकअप करून या. बरोबर. ठीक आहे. आता रिसेंटली माझे खूप क्लोज क्लायंट आहे. मी 25 वर्षापासून चेतन तुम्हाला सांगेन की मी क्लायंटशी पर्सनली कनेक्टेड असते. कोणी असू देत, कसंही असू देत. आज मला माझ्या क्लायंटनी खूप प्रेम दिलंय, रिस्पेक्ट दिलाय, पैसे कमवते मी. एक्झॅक्टली. नो डाऊट. ते तर मॅम कमवलेच पाहिजे ऍक्च्युली होतं. आणि चांगल्या मार्गाने कमवते. वचिकरणाने बेसिकली. सो एक क्लायंट होते, खूप क्लोज होते आणि ते बालाजीला जाणार होते. सो मी त्यांना म्हटलं एकदा बॉडी चेकअप करून घ्या आणि मग जा, कारण मी पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसणार आणि तुम्हाला देवाने बोलवलंय. बरोबर. काय माहिती ते गेले आणि त्यांनी MRI पण केलं आणि त्यांना 3 ब्लॉकेज निघाले 90%. एक तुम्हाला काळजी वाटते तुम्ही सांगा. त्या व्यक्तीला सतर्क करून टाका. हां. बरोबर आहे. की हेल्मेट घालून जा, सीट बेल्ट बांध. बरोबर. आता पहिले पिरियड्समध्ये असं होतं की मुलींना बाहेर नाही जाऊ द्यायचे. ठीक आहे. घराच्या बाहेर नाही. नदीत आंघोळ करू नाही द्यायचे. तर भूतप्रेत बाधा नदीमध्ये होतात. ओके. ठीक आहे. सुनसान जागेला होतात. स्मशानभूमीकडनं जाऊ नको म्हणतात रात्रीचे. उत्तम म्हणतो आपण. आई बाबा आपल्याला नेहमी म्हणायचे. आत्ताचे बरं म्हणतात काय नाही होत ग, काय होतं बघून घेईल मी, मला कोणी काही बाधा नाही होऊ शकत. पण नाही, असं नसतं. आजही ते रिच्युअल्स ग्रंथांमध्ये निघालेत. माझा मुलगा मला नेहमी अपोज करतो. मग हे तू का बोलतेय? बरोबर. मी 8 नंबर आहे तर मी ब्ल्यूच कलर का वापरू? तुला कोणी काही सांगतं? मी म्हणते दरवर्षी एकदा कुलदेवताला जायचंच. माझे बरोबर म्हणतात मंदिरात नको घेऊन जाऊ, पण मी ठरवलंय की जायचं म्हणजे जायचं. हे मी तुमच्या 100 गोष्टी ऐकते, तुम्ही माझी एक गोष्ट ऐकायची. मी अजिबात माझ्या मुलांचं वशीकरण केलेलं नाहीये, पण तुमचे जे संस्कार असतात. बरोबर आहे. लहानपणापासून जे तुम्ही त्यांना शिकवले मॅम ते आज फॉलो करतात. ऐकतात. सो येस, पिरियड्स मध्ये जर बाहेर गेलात तर स्कार्फ बांधून जा, डोक्यावर काहीतरी घेऊन जा. पिरियड्स मध्ये शक्यतो आराम करायलाच सांगतात, कारण ह्याच गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. येस. पिरियड्सचा वशीकरणासाठी खूप घाणेरडा आजकाल उपयोग करून घेतला जातोय. तो टाळा आणि तो चांगल्या गोष्टींसाठी उपयोग करा. ओके. ब्लड बेसिकली इझिली लेडीजला अवेलेबल होतं वशीकरणासाठी पिरियड्स मधनं. ओके. एक ब्लड झालं, एक इनर्स झाले, केस झालं, बॉडीचा पार्ट झाला आणि त्याच्यानंतर जे आपण मेंदूच्या जवळचे केस जे बोलतो, या गोष्टी थोड्याशा सिक्युअरच ठेवल्या पाहिजे माणसाने. त्यामुळे तुम्ही वशीकरण होण्याचे चान्सेस कमी होतील. पण कुंभमेळ्याबद्दल काय सांगा? कुंभमेळ्यामध्ये भरपूर गोष्टी ऐकल्या जातात. मल्टिपल साधू आहे. म्हणजे ते जेव्हा 1-2 रील पाहिलं तेव्हा तसं वाटलं की बापरे, म्हणजे जो सनातन धर्म आहे तो किती मोठा आहे आणि किती ताकद आहे या धर्माची. बिना मार्केटिंगचे लोक हे विदाउट सरप्राइझिंग आहे की एक्झॅक्ट कुठला तिथे म्हणजे त्याला आपण म्हणू की कुठला स्टेज शो नाहीये, म्युझिक शो नाहीये, कोणी सेलिब्रिटी नाहीये, पण लोक तिथे आहे. म्हणजे आपण आज किती म्हणजे धर्माविषयी किती जागरूक आहे. किती पाप करतायत लोक जे धुवायला तिकडे जात आहेत. पण रील्स आली तिथे. पण तसं नाहीये. पाप करून तिथे आंघोळ करून घरी येऊन पाप करणं तो भाग वेगळा आहे. की मी किती गेलो, माझे आंघोळ केले, पाप धुतले, मी परत पाप करायला रेडी होत. तसं नाहीये. अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ 144 इयर्स नंतर हा कुंभमेळा आलेला आहे. हा प्रयागराज मध्ये आहे. अमेझिंग आहे. इथली पॉवर तर त्रिवेणीची पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. तिथे आंघोळ केली तर प्रत्येक मुहूर्त वेगवेगळा आहे. 29 तारखेला जर तुम्ही म्हणाल तर अमावस्या सगळ्यात मोठा मुहूर्त आहे. अमावस्येचा. अमावस्येचा. ठीक आहे.
तो मुहूर्त असा आहे की तिकडे सगळे देव देवता दानव सगळे. मॅम म्हणजे कुंभमेळ्यामध्ये आपण साधू बघतो पण तिथे सगळ्या टाईपचे लोक आलेले असतात. सगळे अघोरी तर असतातच, भरपूर अघोरी तांत्रिक सगळे लोक असतात तिथं. मग तिथे तिची ऊर्जा असते ती खूप वेगळी का? हो डेफिनेट आणि पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणू शकता तुम्ही, कारण सगळेजण पवित्र व्हायलाच तिथे आले. दानव पण पवित्र व्हायला चालेला असतो. येस, तो पवित्र व्हायला चालेला. मॅम आपण बघितलं कुंभमेळ्यामध्येच नाही तर ओव्हरऑल आपण बऱ्याच वेळा बघतो की सनातनमध्ये नागा साधू पण आहेत. तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे, ते का असं राहतात? असे राहतात म्हणजे लाईक ते खूप डेडिकेटेड साधू असतात. ओके. तुम्ही बघा जिथे -10, -15, -29 आहे तिथे बसून साधना करणारा साधू म्हणजे नागा साधू. बरोबर बरोबर. ती साधनेची जी पॉवर आहे ना, त्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी तुमच्याकडनं काही करून घ्यायचं ठरवलं ते करू शकतात. इतके पॉवरफुल आहे मॅम ते. इतके पॉवरफुल आहे जे ओरिजिनल आहेत ते. ओरिजिनल आहे ते. एक्झॅक्टली. खूप चांगला मुद्दा बोलला. ओरिजिनल आहेत ते. ठीक आहे. बरोबर. जे ओरिजिनल आहेत ते खूप पॉवरफुल आहेत. बिना कपड्यांचं जर तो व्यक्ती 19-20 मायनस डिग्री मध्ये बसू शकतो आणि ध्यान धारणा करू शकतो. भगवान शिवचं ते सगळं त्यांनी घेतलेलं असतं आणि ते काहीही करू शकतात आणि त्यांनी सगळं सोडून दिलेलं असतं. फॅमिली सोडली आहे, त्यांना कुठल्या अम्युनिटीज नको आहे, ना घर ना मर्सिडीज ना काही नको आहे, ते फक्त डिवोटेड आहेत शिवभक्त. एक्झॅक्टली. आपण बघितलं ना IIT बाबा जो फेमस होतोय आता, किती म्हणजे त्या व्यक्तीने IIT करून सुद्धा एक संन्यासी साधुत्व स्वीकारलं, महादेवाची भक्ती करायला लागले ते. भक्ती करायला. मग एखाद्या व्यक्तीला आपण कधी समजू शकतो की याच्यावर वशीकरण झालेलं आहे? म्हणजे आता 100 लोकांना भेटतो आपण, बट आता तुम्हाला ही गोष्ट मी यासाठी विचारतोय कारण तुम्हाला हे माहिती आहे आणि तुम्ही तर भरपूर जास्त लोकांना भेटलेले आहेत आणि अशा लोकांनाही भेटलेलं आहे की ज्यांच्यावर वशीकरण झालेलं आहे. तर तुम्ही काय बघतात आणि तुम्हाला कसं कळतं की हा व्यक्ती ह्या गोष्टी करतोय त्यामुळे याच्यावर वशीकरण झालंय, तर तो कोणकोणत्या गोष्टी करतो वशीकरण झाल्यावर? बरोबर आहे. तुम्ही खूप चांगला बिझनेस करताय, ठीक आहे, तुम्ही खूप चांगला बिझनेस करताय, तुम्ही चांगला डील क्रॅक करताय आणि समोरच्याला ते सहनच होत नाहीये आणि मग तो तुमचं माइंड वशमध्ये घेतो आणि तुमच्याकडनं चुकांवर चुका व्हायला लागतात. सडनली तुमचं 10 वर्ष खूप चांगला बिझनेस चालला आणि सडनली तुमचा डाऊनफॉल सुरू झाला. बँकेचं लोन वाढलं, म्हणजे रिलेशनशिप खराब झाले, जे बोलायचं नव्हतं ते बोलले गेलं, ठीक आहे, समोरचा नाराज झाला, मारामारी करायला लागला, पोलीस केस व्हायला लागलं, कोर्ट केस व्हायला लागलं. बरोबर. सगळं विचित्र तुमच्यासोबत जेव्हा घडायला लागलं, ॲरोगन्स तुमच्यामध्ये वाढला, तुम्ही ठरवून सुद्धा त्या गोष्टी नाही करू शकला आणि दुसऱ्याच गोष्टी ज्या नाही करायच्या त्या केल्या. दॅट इज कॉल्ड तुमचं माइंड कोणाच्या तरी, म्हणजे ज्याला म्हणतो की तुमच्या मेंदूचा कंट्रोल, माइंडचा कंट्रोल, मनाचा कंट्रोल मी खेचून घेतलाय. ती लगाम जी आहे, तुझी जी डोर आहे ती माझ्या हातात आहे. मी जसं नाचवेल कठपुतलीसारखं तुला नाचावं लागेल. त्याला म्हणतात वशीकरण. जर कुणाला वाचायचंय वशीकरणापासून, की आता समजा कुणी एखाद्या रुरल एरियामध्ये राहतोय की जिथे या गोष्टी चालतात, महाराष्ट्रातही असे भरपूर एरियाज आहे मॅम, आपण सिटीजमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला या गोष्टींचा तितका नाही समजत की असं होतं इथं. बट तुम्ही काय सांगाल की जर कुणाला वाचायचं या गोष्टींपासून, सेफ राहायचंय, तर कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे? ठीक. पहिली गोष्ट, जर तुमच्यावर वशीकरण झालंय हे कळवण्यासाठी अघोर विद्येचा खूप चांगला वापर होतो याच्यामध्ये आणि तंत्रविद्येचा खूप चांगला वापर होतो. ओके. तंत्र आणि अघोर जेव्हा मिळतात तेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता स्मशानभूमीमध्ये प्रेत आत्मा इझिली अवेलेबल होतात, मिळून जातात, कारण 12 दिवस ती आत्मा भटकत असते आणि जर का समजा आज तुमचं प्रेत आलंय तर ते जात नाही, त्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही, कारण तुमच्या मागे किती लोक रडतायत. कोणाचा ऍक्सिडेंट झालाय, पोस्टमॉर्टम रूम मधनं काढले जातात आत्मास, कोणी सुसाईड केलंय, कोणी वेळेच्या आधीच गेलंय, लग्नाच्या आधीच गेलंय. माझ्या खूप इच्छा होत्या माझ्या फॅमिलीसाठी खूप काही करण्याच्या, पण मी नाही करू शकले आणि मला जावं लागलं. ठीक आहे. सो ह्या ज्या प्रेत आत्माज असतात ह्या आपल्या म्हणजे वशीकरणासाठी कामाला वापरल्या जातात. ओके. की आता चेतनचं मला वशीकरण करायचंय,
ठीक आहे. पण चेतनच्या माइंडमध्ये काय चालू आहे ही ती प्रेतात्मा मला हेल्प करेल. जसं ECG येतो, तुमचा सगळा बायोडाटा येतो, बरोबर. तशी ती प्रेतात्मा तुम्हाला सगळं सांगते की चेतन नेक्स्ट पॉडकास्ट हा करणार आहे, चेतन त्याच्या वाईफ सोबत हे बोलणार आहे, चेतन या वेळेला सेक्स करतो, चेतन मुलाला या वेळेला रागवतो. तर ह्या सगळा पिक्चर आमच्याकडे 3 दिवस, आमच्याकडे म्हणजे ही पद्धत आहे 4 दिवसात. आता एका दिवसात तर चेतनच्या माइंडमध्ये 100 नाही गोष्टी नाही तर चेतन माझ्याबद्दल वाईट विचार करतोय तर आज नसेल केला, बरोबर. उद्या तो माझ्याबद्दल काहीतरी क्रिमिनल विचार करतोय हो. की शीतलचा तर मला फेमस करायचंच नाहीये, शीतलला तर मला संपवायचंच आहे. ओके. हा दुसऱ्या दिवशी विचार आला. हं. मग तिसऱ्या दिवशी चेतनच्या डोक्यात विचार आला की मी ह्या पद्धतीने शीतलला संपवू शकतो. ओके. सो हे जो डाटा येतो तो 3 ते 6 दिवसात येतो. मग माझ्याकडे जेव्हा चेतनचा डाटा येतो की चेतन माझं वशीकरण ह्या पद्धतीने करतोय, मग मी चेतनचं माइंड रीड करते आणि मी चेतनचे विचार बदलून ते वशीकरण माझ्यावरचं पण काढते आणि चेतनचं माइंड पण चेंज करू शकते. ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे की तंत्र. मग त्याला चेतनला यंत्र देणार. यंत्र म्हणजे आमचा ताबीज असेल, तो तुम्हाला कधी कोणाला वशीकरणमध्ये करण्यासाठी किंवा करून घेण्यासाठी बिलकुलच वाचवेल तुम्हाला, दोन्ही गोष्टींसाठी. एक विचारांसाठी पण वाचवेल आणि चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी पण तो काम करेल. बरोबर. देन काही यंत्राज आम्ही देतो, काही प्रोसिजर्स आम्ही सांगतो. त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमचं जे वशीकरण झालंय, तुम्ही त्याच्यापासून तुम्ही दूर राहू शकतात. तुम्ही जे दुसऱ्यांच्या अंडर जाऊन काम करताय ते नाही होणार. ओके. मॅम, तुम्ही आजपर्यंत कधी कुणाचं वशीकरण केलंय का? कारण तुम्हाला तंत्रविद्या येते किंवा या विद्यांचा अभ्यास आहे तुमचा, खूप जास्त अभ्यास आहे. कारण तुम्ही आसाम वगैरे कामाख्या देवीही तुम्ही जाऊन आलेला आहात. तिथे तुम्ही ते बघितलंय, सगळं विद्या बघितलंय, केलेल्या आहेत. तर तुम्ही केलंय कधी कुणाचं वशीकरण? वशीकरण काइंड ऑफ प्रोसिजर अशी असते की प्रत्येक तंत्रमध्ये ते करतात. फक्त आमचा वशीकरणाचा प्रकार वेगळा आहे. आता तुम्ही पॉडकास्ट करताय, तुम्ही खूप मेहनत करताय, पण तुमच्याकडे क्लायंट अट्रॅक्टच होत नाहीये. ओके. सो त्या काइंड ऑफ तुमचं प्रॉडक्ट खूप छान आहे, तुम्ही खूप मेहनत करताय आणि तिथे जर का तुमचं प्रॉडक्ट सेल होत नाहीये तर तिथे डेफिनेटली तुमच्याकडे क्लायंट कसे अट्रॅक्ट झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करतो. त्याच्यानंतर बिझनेसमध्ये होते, एज्युकेशनमध्ये होते, प्रत्येक ठिकाणी वशीकरणाची हेल्प होते. ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिथे मी वशीकरण काइंड ऑफ रेमेडीज, यंत्रात, तुम्ही देता. मंत्रात, ताबीज मी नक्कीच हेल्प करते. एखाद्या व्यक्तीवर कर्ज आहे किंवा त्याला पैसाच कमवता येत नाही, अशा व्यक्तींनाही हेल्प होऊ शकतं मॅम. होते. एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे, तेही तुम्ही तिला त्याच्यातून काढू शकतात की त्या नवऱ्याला करू शकतो. म्हणजे मग सगळ्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन बऱ्यापैकी आहे वशीकरणातून, ते होऊ शकतं. लहान मुलांवर वशीकरण होऊ शकतं का मॅम? लहान मुलं आता बघा, वशीकरण म्हणजे परत हे सांगेन की मी बस म्हणलं बस आणि उठ म्हणलं उठ म्हणजे वशीकरण नाही, असं नाहीये. वशीकरण माझ्या डेफिनेशन मध्ये मी जी प्रक्रिया तुम्हाला देणार, मी खूप बरोबर आहे, माझं 100% बरोबर आहे, पण समोरचं ते ऐकतच नाहीये. तुमचा पॉइंट प्रूफ करून तुमचं काम तुम्हाला हवं तसं हवंय, पण ते बरोबर असेल तर ते समोरच्या व्यक्तीला पटवून देणं म्हणजे वशीकरण. ते लहान मुलं नाही ऐकत. आता बरेचसे यंगस्टर्स आहेत, टीनएजर्स आहेत, जे चुकतात, प्रेमात पडतात, अभ्यास करत नाही, करिअर सोडून देतात. सो त्यांना तुम्ही वशमध्ये ठेवू शकता. वशमध्ये ठेवू शकता म्हणजे ऍटलिस्ट तुमचं ऐकतात ते. अशा रेमेडीज केल्या. बाबा, आता प्रत्येक पॅरेंट्सला काय असतं की ह्याने माझं ऐकलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे, मी बरोबर सांगतो आणि पॅरेंट्सचा एक्सपिरियन्स सांगतात. एक्झॅक्टली. आणि आजकाल एवढे फील्ड झालेत की मुलं ऐकायला तयारच नसतात की मला आता अजूनही प्रत्येक पॅरेंट्स, म्हणजे मलाही वाटत होतं माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं आणि मुलीने डॉक्टर व्हावं, बरोबर. अशी प्रत्येक पॅरेंट प्रत्येकाला वाटतं मॅम. प्रत्येकाला वाटतं, म्हणजे त्यात ते खोदत नाहीये. एक्झॅक्टली. आता भरपूर फील्ड आहेत, आता भरपूर CAs आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, सगळ्या फील्ड ओपन आहेत आणि पायलट आहेत, सगळीकडे आहे. पण प्रत्येक जण काय म्हणतो की मी तुम्हाला जे दिलंय त्याच्यापेक्षा तुम्ही ते मेंटेन करा किंवा अपग्रेड जा. बरोबर. जर जिथे चुकत असेल तिथे पॅरेंट्स बोलतात, मुलं जर ऐकत नसेल तर त्या काइंड ऑफ वशीकरण तुम्ही करू शकता. ह्याच्यासाठी मी प्रत्येकाला हे बुक आम्ही स्पेशली फॉर द ब्लॅक मॅजिक लिहिलंय. ओके. ठीक आहे, नजर वाले तेरा मुंह काला. ओके. ज्याच्यावर ब्लॅक मॅजिक वर हे बुक लिहिलंय. नजरच लागते, हा. ठीक आहे, हा. नजरच लागते म्हणून नजर लागल्यानंतर वशीकरण होत राहत. लिंबू मिरची आहे, हा. घाबरतो आपण हो. लिंबू मिरची बघितलं की. आणि लोक काय करतात माहितीये, लिंबू सायट्रिक ऍसिड आहे, हा. मिरची एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी,
मग तुमच्याकडनं मी लिंबू मिरची उतरवली, उतरवा तुम्ही, ठीक आहे. आणि तुम्ही 100 रस्त्यावर टाकून येता ते चुकीचं करता, ठीक आहे. तुम्ही काय करा, उतरवा, ती नक्कीच तुमची नजर काढेल, वशीकरण काढेल, ब्लॅक मॅजिकचा इफेक्ट काढेल. पण तो जो लिंबू किंवा मिरची तुम्ही उतरवली ते डस्टबिन मध्ये फेका किंवा जाळून टाका. बरं. आधीचे लोक जाळून टाकायचे, आता लोक 100 रस्त्यावर टाकून फेकतात. बरोबर. आणि मग ते ओलांडले की माझ्या डोक्यात येतं, अरे माझ्यावर तर नाही झालं काय. तर तसं करू नका. आणि तसं जर वाटलं तुम्हाला की मी लिंबू मिरची ओलांडून आली आहे, घरी या, आमचं सॉल्ट आहे एक, ठीक आहे, मॅजिकल सॉल्ट आहे आमचं, जे आम्ही 5 सॉल्ट एकत्र केलेत आणि काही प्रक्रिया केल्यात, ज्याच्यामुळे तुम्ही जर आठवड्यातनं एकदा किंवा रोज त्या पाण्याने मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर तुमची निगेटिव्हिटी दूर निघून जाते. निघून म्हणजे जाईल. कुठूनही आलेलं असं तुम्ही किंवा तुमच्यावर कुणी काही करतंय तरी ते निघून जातं. आता ह्याच्यावर उपाय पण देऊन टाकूया चेतन आपण. खूपदा असं होतं की बघा प्रेत आत्माच असतात. मी हा उपाय सगळ्यांनाच देते मोस्टली. अंतविधी असतात, तुम्ही अंतविधीला जातो, खूप लोक जमलेले असतात, त्या आत्म्याला शांती देण्यासाठी ते लोक आलेले असतात. बरोबर आहे. त्याला मोक्ष पाहिजे असतो त्या आत्म्याला, म्हणून तुम्ही तिथे जमलेले असतात. आता जे मोक्ष द्यायला लोक आलेत त्यांना तुम्ही चहा पाणी विचारलं तर ते खुश राहतील आणि तो आत्मा पण सुखी सुखी जाईल. सो तुम्हाला पितृदोष कधी लागणार नाही, तुम्हाला भूतप्रेत दिसणार नाही. दुसरी गोष्ट, खूप गरीब व्यक्ती आहे, खूप गरजू व्यक्ती आहे, जो अंतविधीची प्रक्रिया नाही करू शकत, त्यांना मदत करा तुम्ही. तिथे लाकडं द्या, कपडे द्या, तूप द्या, जे काही शक्य असेल ते सगळं तुम्ही करा. पण पैसे देऊ नका, या काइंड ऑफ मदत करा, तिथे तुम्हाला सुख मिळेल. तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेलात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये खूप प्रकारचे गरजू लोक असतात जे महिनाभर तिथे आपल्या पेशंटसाठी थांबलेले असतात. त्यांच्याकडे हॉस्पिटल कधी फिजिओ दिलेलं असतं त्यांना. आता समजा वशीकरणामध्ये तुमच्या ब्रेनवर अटॅक केला जातो, तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक होतो, तुम्हाला हार्ट फेल्स होतात. तर समजा तुम्हाला एखादा तुमचा फ्रॅक्चर झालाय किंवा तुम्हाला वाटतंय, जसं तुम्ही म्हटलं सकाळी दिसतंय तुम्हाला असं की वडिलांना हार्ट अटॅक येईल, वडिलांना ऍडमिट करायला लागेल, अशा वेळेस जा त्या हॉस्पिटलमध्ये, कुणाला गरज आहे काइंड ऑफ, त्याचे ऑपरेशनचे पैसे भरा, त्याला कुठलं फिजिओचं सामान पाहिजे ते द्या, गोळ्या द्या, जे काही देऊ शकता. आता खूप ठिकाणी रील्समध्ये आपण बघतो की ब्लॅक कंबल्स द्या, सॅटर्डेला तुमचं शनी चांगला होईल, तर ब्लॅक कंबलवर 2 व्हाईट लाईन्स असल्या पाहिजे, ते द्या, जास्त पॉवरफुल होईल. गोळ्या, औषधं, अन्नदान, ह्या 3 गोष्टी वशीकरणामध्ये खूप मदत करतात. त्याच्यानंतर तुम्हाला डोळ्यांचा त्रास होतोय, तुम्हाला वाटते की मला एका डोळ्याने कमी होतंय, तुमचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन आहे, डोळ्याचं कुठले, ब्लाइंड स्कूलमध्ये जा, अनाथ आश्रमात जा, तिथे व्हिटॅमिन सीच्या गोळ्या द्या, ऑरेंजेस द्या, ठीक आहे. तुमचं नशीब तुम्हाला बदलवायचं असेल तर तुम्हाला आधी द्यायला सुरू करावं लागेल, पण काइंड ऑफ तुमच्या प्लॅनेटरी डायरेक्शनच्या हिशोबाने द्या, चष्मे द्या. आता घरातली कामवाली आहे साधी, ठीक आहे, तिचा मुलगा शिकतोय पण तिच्याकडे एज्युकेशनसाठी वर्षातनं तुम्ही एका मुलाचा शिक्षणाचा खर्च करा, तुमचा मुलगा कधीच मागे पडणार नाही कोणत्याच गोष्टीत. पण हे लोक ना देण्याच्या बाबतीत, म्हणजे माझ्याकडे कोणी क्लायंट आला, खूप प्रॉब्लेम असेल ना, विचारते आप डोनेशन क्या करते हो, तो बोलतो मी काहीच नाही करत. टोटली रॉंग आहे. एक्झॅक्टली, केलं पाहिजे डोनेशन. म्हणून आम्ही हे पुस्तक पण काढले, बदलेगी किस्मत और हालत भी. एक्झॅक्टली. बुक्स घ्यायचे असतील तर कसं कोण? माझ्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही आता तुमच्या व्हिडिओमध्ये माझी वेबसाईट मी करेलच तिथं खाली ऍड करेलच. त्याच्यानंतर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, 72 प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आहे. कोविडमध्ये लोकांचे खूप अडचणी होत्या, तेव्हा माझी जी विद्या होती, म्हणजे कोविडमध्ये अशी स्टेज होती की संपलं आता माझं पण, आणि मी खूप ट्रॅव्हल करून लोकांना भेटते, क्लासेस मी बाहेर घ्यायची तेव्हा. बरोबर. आणि 3 दिवस मी पण डिप्रेशन मध्ये होते की संपलं आता शीतल सगळं, त्या घरी बसावं लागेल. माझ्या मुलांनी मला आयडिया दिली, मम्मी झूम एक ऍप असतं, तू त्याच्यावर क्लासेस घेऊ शकते. बरोबर. तिथनं मी मागे कधीच वळून नाही बघितलं. मग माझ्याकडे वेळ होता, झूमचे क्लासेस 2 तास चालायचे, मग मी ऑनलाईन काउन्सिलिंग सुरू केलं झूमवरच. आणि मग माझं जो 20 खूप लोकांचे प्रॉब्लेम्स यायला सुरू झाले, मग पेशंट आहे, त्रास होतोय, फायनान्स नाहीये आणि पैसे नव्हते. तुम्ही आज जेव्हा ज्योतिषी न्यूमरोलॉजी करता तर डेफिनेटली
माझी एनर्जी एक्सचेंज आहे ती नाही करू शकत होते खूप लोक. बरोबर, बरोबर, मग मी विचार केला की जी माझी विद्या आहे, जी मला रेमेडीज माहिती आहेत, बरोबर. तर मी ह्याच्यामध्ये 72 प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स दिले. एका वर्षात 1,00,000च्या वर कॉपी बेस्टसेलर बुक हे झालं. इथून एक कॉन्फिडन्स आला. मग स्टॉक मार्केटची पाठशाला, रोज राशी भविष्य बघता तुम्ही. वन टाइम प्रत्येक राशीचं सोल्युशन मी राशी रहस्यमध्ये दिलंय. खूप लोकांना न्यूमरोलॉजी शिकायला आवडतं. बरोबर आहे. सो न्यूमरोलॉजीचा मी अवसर को हात से ना जाने दो हे बुक करे. करेक्ट. हे बुक इतकं फेमस झालं की याचं इंग्लिश आणि गुजराती व्हर्जन आम्ही काय. हो. बेस्ट. हे सगळे बुक्स आमचे आहेत. येस, म्हणजे मॅम तुम्ही ऑकल्टच पूर्ण एका याच्यात कंबाईन केलेलं आहे आणि Yes. म्हणजे ज्याला शिकायचंय किंवा ज्याला स्वतः करायचं तोही करू शकतो येस. विथ हेल्प ऑफ बुक्स किंवा विथ द कन्सल्टेशन या तुमच्यासोबत कन्सल्ट केल्याने. मॅम जर कुणाला तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे तर नंबर तुम्ही काय सांगाल? 9422705755 आहे. अजून एक माझा 93 वाला नंबर आहे. फोन नंबर, बँक अकाउंट नंबरची खूप टोटल महत्वाची असते, जे इन्कमिंग साठी खूप महत्वाचे असतात. ओके. हा. प्लॅनेटरी डिरेक्शन एका कुंडलीमध्ये जर तुमचं राहू, केतू आणि शनी, याला आपण चांडाल योग म्हणतो, तो जर आला तर तुमचं वशीकरण किंवा तुमच्यावर ब्लॅक मॅजिक कोणीही करू शकतं. सो कुंडलीचं अध्ययन पहिले करा, बरोबर. मग या सगळ्या गोष्टींचा वापर करा. एक्झॅक्ट. चेतन, मी तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय. तुमची 10 ऑक्टोबर बर्थडे होती, की आमची तुमच्या सोशल मीडियावरनं चोरली आहे. आम्ही प्रत्येक कातला जातो किंवा आमचे जे काही खूप फेवरेट लोक आहेत त्याची बर्थडे चोरतो, कारण तुम्ही सांगणार नसतात, आम्हाला माहिती असतं. सो मी इयर म्हणूनच नाही सांगत आहे. बट बडा नोट बडा फायदा 200 रुपीजची नोट आहे. ॲज पर बर्थडे तुमचा हा नंबर मी मॅच केलाय आणि हे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. हे खालनं ओपन होतं. बघा, मेडिटेशन्स, आपण जेव्हा मेडिटेशनला बसतो तेव्हा सुकून मिळतो तो आणि तो पिरॅमिडचा शेप असतो. वास्तूमध्ये पण तुमच्या घरात येऊन पिरॅमिड्स बसवले जातात की तुमच्या घरात सुख शांती असली पाहिजे. आणि सुख शांतीचा पहिला प्रश्न असतो गांधीजी, पैसा. पैसा. आणि आम्ही गांधीजींना या मुद्रेमध्ये बसवलं. बरोबर. जुन्या काळात जर तुम्ही बघाल ना, तर कुठली पण करन्सी राजे महाराजे जेव्हा देत होते, हा. कधी पण ह्याच पद्धतीने द्यायचे, पिरॅमिडच्या शेपमध्ये. ग्रंथांमध्ये ह्याचं खूप महत्व लिहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा नंबर ॲज पर बर्थडे मी खूप प्रक्रिया केलेल्या आहेत, मी खूप एक्सपेरिमेंट केलेत आणि मग ॲज पर बर्थडे, ॲज पर प्लॅनेटरी डिरेक्शन्स याला आम्ही बनवलं की खालनं ओपन होईल थोडीशी, बाकी सगळीकडनं ती बंद असेल. ह्याच्यावर तुमच्या बर्थडे प्रमाणे एक सिक्रेट नंबर लिहिलेला आहे. ह्याच्यामध्ये केसर टाका. तुम्हाला फेम पाहिजे असेल तर थोडं दालचिनी पावडर टाका. ओके. आणि एक प्लेन सिल्वर कॉइन टाका आणि हे सतत तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा आणि मला तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच शेअर करा. नक्की मॅम, नक्की. थँक्यू सो मच. इंटरेस्टिंग आहे आणि मी तुम्हाला नक्की शेअर करतो. आपल्या नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण त्याबद्दलच पण बोलू शकतो. मी माझा एक्सपिरियन्स पण सांगेल तुम्हाला. अगदी. थँक्यू सो मच. हे आता सध्या कुठे ठेवायचं मॅम आणि कॅरी करायचं विथ पॉकेट? विथ पॉकेट कॅरी करा. ओके. ऑलवेज तुम्हाला म्हणजे एवढे एक्सपिरियन्स आहे की तुमचं पर्स खाली नाही राहणार, एवढं सांगू शकतो. ग्रेट. फायनान्शियल ग्रोथसाठी खूप बेस्ट प्रॉडक्ट आहे माझा. ओके. नक्की मॅम, मी हे नक्की यूज करतोय. नक्की. मॅम थँक्यू सो मच. जी इन्फॉर्मेशन तुम्ही दिली इंटरेस्टिंग होती. आपल्या चॅनलवर आजपर्यंत असा पॉडकास्ट नव्हता झालेला आणि लोकांना एक नवीनच काहीतरी ऐकायला मिळालंय आज. म्हणजे शब्द ऐकलेले होते वशीकरण वगैरे, बट ॲक्च्युअल ते काय असतं, त्याचे एक्झाम्पल्स, त्याच्यातून कसं वाचायचं, त्याच्यानंतर कुंभमेळ्याबद्दल आपण बोललो. इन जनरल खूप छान आपला पॉडकास्ट झालाय मॅम आणि त्याचं पूर्ण एक जे म्हणतो आपण कॉन्ट्रीब्यूट ते तुम्हालाच जातं. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.